पुरुष यांच्यातील संवाद अनेक घटकांवर अवलंबून असतो. संस्कार, सामाजिक परिस्थिती, अनुभव आणि नातेसंबंधातील समजूतदारपणा. काही विषयांवर स्त्रिया पुरुषांशी संवाद साधताना संकोचतात, लाजतात किंवा कधी-कधी टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामागे वेगवेगळ्या मानसिक आणि सामाजिक कारणांची गुंतागुंत असते. पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे भावनात्मक अभिव्यक्ती. अनेकदा स्त्रियांना त्यांच्या भावनांची खोलवर जाणीव असते, पण त्या पुरुषांसमोर मनमोकळेपणाने व्यक्त करताना संकोचतात. समाज पुरुषांना सहसा कठोर, भावनाशून्य आणि स्थिर मनोवृत्तीचा असावा अशी शिकवण देतो. त्यामुळे स्त्रियांना वाटतं की त्यांच्या भावना समजून घेतल्या जाणार नाहीत. दुःख, भीती, निराशा किंवा कमकुवत वाटणे हेही मुद्दे मांडताना त्या अनेकदा गोंधळतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शारीरिक आणि लैंगिक विषयांवर चर्चा. अजूनही अनेक कुटुंबांमध्ये स्त्रियांना लहानपणापासून असं शिकवलं जातं की अशा गोष्टी पुरुषांसमोर बोलणे योग्य नाही. मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती किंवा शरीरात होणारे बदल यावर बोलताना त्या संकोचतात. जोडीदारासोबत असताना सुद्धा त्यांना त्यांच्या गरजा आणि अडचणी मांडायला अवघड वाटते. तिसरी बाब म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य आणि करिअरच्या संबंधित निर्णय. पारंपरिक समाजात अजूनही काही ठिकाणी पुरुष हेच घर चालवतात आणि आर्थिक निर्णय घेतात असे गृहीत धरले जाते. स्त्रिया जर करिअरमध्ये पुढे जाण्याची, व्यवसाय सुरू करण्याची किंवा आर्थिक बाबतीत स्वायत्त होण्याची इच्छा व्यक्त करत असतील तर कधीकधी त्यांना पुरुषाकडून अपेक्षित पाठिंबा मिळेल का याची शंका असते. अशा विषयांवर चर्चा करताना त्या काळजीत असतात की त्यांच्या मताला किंमत दिली जाईल का. शेवटचा पण महत्त्वाचा म्हणजे नातेसंबंधातील समस्या आणि असमाधान. जोडीदार किंवा नातेवाईकांसोबत असताना जर काही समस्या निर्माण झाल्या तर त्यावर उघडपणे चर्चा करण्याऐवजी स्त्रिया कधीकधी शांत राहणे पसंत करतात. त्यांना भीती असते की संवादामुळे नात्यात कटुता निर्माण होईल किंवा त्यांची मतं समोरच्याला चुकीची वाटतील. त्यामुळे त्या अनेकदा मनातल्या गोष्टी मनातच ठेवतात, ज्यामुळे गैरसमज वाढण्याची शक्यता असते. या सर्व बाबींच्या मुळाशी समाजाने दिलेल्या संकल्पना, शिक्षण आणि पूर्णानुभव असतात. बदलत्या काळात संवाद अधिक उघड, मोकळा आणि समजूतदारपणाने करण्याची गरज आहे, जेणेकरून स्त्रिया आणि पुरुष दोघेही कोणत्याही गोष्टीवर मुक्तपणे चर्चा करू शकतील. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत.